नमस्कार मैत्रिणींनो, घरचे सोपे रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपा आणि चवीला अगदी अप्रतिम आणि पौष्टिक असा पालकचा नाश्ता. हा नाश्ता घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांना पालक आवडत नाही, तर त्याच्यावरती हा एक उपाय घेऊन आली आहे मी. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी या ठिकाणी बघा, मिक्सरच्या भांड्यात आपण लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घालून घेतलेला आहे. त्यासोबत या ठिकाणी बघा, मी हिरव्या मिरच्या आहेत त्या घालत आहे. साधारणतः 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि यांना छान बारीक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, आता आपण यांचा छान ठेचा करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण छान धुवून घेतलेली पालक घालणार आहोत. हिला सुद्धा आपण यांच्यासोबत बारीक करून घ्यायचं आहे. अगदी छान पेस्ट करून घेतल्यानंतर आपण ते मिश्रण एका पातेल्यात काढून घेत आहोत. त्यामध्ये या ठिकाणी मी 1 कप गव्हाचे पीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बडीशेप, जिरं, हळद, या ठिकाणी चाट मसाला घातलेला आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालायची आहे आणि संपूर्ण मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. पालक दळत असताना त्याच्यामध्ये जे आपण पाणी घातलेलं होतं थोडंसं, त्यामध्येच या ठिकाणी बघा अगदी छान असं आपलं बॅटर आहे तर तयार होत आहे. या ठिकाणी मी पाव कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्याला सुद्धा आपण आपल्या बॅटरमध्ये एकजीव करून घेणार आहोत. मी आता यामध्ये जरासं पाणी घालत आहे आणि मी तुम्हाला कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवेल की आपल्याला ॲक्च्युली बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला अगदी सॉफ्ट, स्पंजी आणि अगदी तोंडात मेल्ट होणारे असा हा नाश्ता तयार होईल, जो की अगदी खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन भरणार नाही असा बनणार. आता यामध्ये जिरा पावडरसुद्धा घालायचं आहे, जेणेकरून आपल्या नाश्त्याला अगदी छान अशी टेस्ट येईल. आता बघा कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आपल्या बॅटरची, तुम्ही बघू शकता. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तव्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्यावरती डोसा जसा आपण लावतो तशा प्रकारे हे बॅटर आपल्याला तव्यावरती पसरवायचं आहे. जास्त बारीक करायचं नाही, मस्त असं थोडी जाड लेअर ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता बघा तयार झाल्यानंतर काही अशा प्रकारे तो दिसतो. मी सर्वात आधी तव्यावर तेल नव्हतं लावलेलं, तर आता आपण असं तेल लावून घेणार आहोत वरतून आणि मग अलगद असं त्याला काढून, हे बघा अशा प्रकारे काढून
पटकन असं पलटवायचं जेणेकरून ते तुटणार नाही. आणि बघू शकता पूर्ण स्वयंपाकघरात त्याचा सुगंध दरवळत आहे. आणि अशा प्रकारे आपला पालकचा नाश्ता आहे तो तयार झाला आहे. मैत्रिणींनो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी जसं म्हटले की हा सर्वांनाच आवडेल तसंच टेस्ट लागते याची. लहान मुलं अगदी आवडीने खातात. आणि एकदा बनवलं, आठवड्यातून एकदा तुमच्या घरी नक्कीच हा नाश्ता बनवला जाईल, कारण यामध्ये आपण सगळेच पौष्टिक घटक वापरलेले आहेत. पालकमध्ये तुम्हाला माहितीच असेल कॅल्शियम असतं, जे की आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे, हाडांसाठी महत्त्वाचं आहे. त्यासोबतच पालक एक ग्रीन व्हेजिटेबल आहे, पालेभाजी आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि फायबर आपल्या डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं असतं. तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.